आपण सोडवणार आहोत सेशन 41। तर सगळ्यात पहिले आपल्याला लॅबवर जायचं आहे आणि याच्यातनी नेहमीप्रमाणेच टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या। त्यानंतर इथून आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। तर बघा याच्यातनी 3 क्वेश्चन्स विचारलेले आहे आणि पहिला क्वेश्चन इथून स्टार्ट करा। रेडी टेम्पलेट शोधण्यासाठी योग्य URL निवडा म्हणत आहे, तर त्याचा योग्य URL हा पहिलाच आहे। पहिल्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। तुम्ही पॉवरपॉईंट फाईल रिनेम करू शकता म्हणत आहे, तर बरोबर आहे, आपण रिनेम करू शकतो। नेक्स्ट, तुमचे प्रेझेंटेशन PDF फॉर्ममध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी डॅशबोर्ड टॅबवर क्लिक करावं लागते म्हणते, तर कशावर क्लिक करावं लागते, तर फाईल टॅबवर। त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा। तर अशा प्रकारे आपले 3च क्वेश्चन्स आहे। येस करायचं आहे, गो टू होमवर क्लिक करा। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहेत, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे नॉलेज चेकचे। तर पहिला क्वेश्चन, मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये टेम्पलेट बघण्यासाठी तुमच्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये डॅश टाईप करा म्हणत आहे, तर काय टाईप करावं लागेल, तर office.com टाईप करावं लागेल आपल्याला। त्यानंतर फुल स्क्रीन मोड एक्झिट करण्याकरता तुमच्या कीबोर्डवरील डॅश की दाबा म्हणत आहे, तर त्याला एस्केपचं बटन दाबावं लागते आपल्याला। नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये पॉवरपॉईंट टेम्पलेट शोधण्यासाठी डॅश आयकॉनवर क्लिक करावं लागते म्हणत आहे, तर पॉवरपॉईंटवर क्लिक करावं लागते। नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही एक क्विज गेम क्रिएट केला आहे। फुल स्क्रीन मोडमध्ये तो क्विज पाहण्यासाठी तुम्ही डॅश क्लिक कराल म्हणत आहे, तर कशावर क्लिक करावं लागेल आपल्याला, ते प्रेझेंट या बटनावर क्लिक करावं लागेल। पुढचा क्वेश्चन, क्विज गेम क्रिएट करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्ही वापरू शकता म्हणत आहे, तर त्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट, गुगल स्लाईड आणि कॅनवा वापरू शकतो। हे तिन्ही गोष्टी वापरू शकतो आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकचे पूर्ण क्वेश्चन झालेले आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे, तर पहिला क्वेश्चन्स लावा इथून। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये व्हिज्युअल रिझ्यूम टेम्पलेट सर्च करण्यासाठी फाईल टॅब, न्यू स्प्रेड सर्च बार याचा वापर करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला नवीन टेम्पलेट सर्च करायचे याच्यामध्ये, तर पॉवरपॉईंटची ॲप्लिकेशन ओपन होऊ द्या। ओपन झाली। त्यानंतर बघा रिझ्यूम टेम्पलेट सर्च करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला। त्यानंतर न्यू ऑप्शनवर क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला रिझ्यूम नाव टाईप करायचं आहे। अशा प्रकारे रिझ्यूम हे नाव टाईप करा आणि त्यानंतर इथून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर याच्यातली कोणताही रिझ्यूम तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर व्हिज्युअल रिझ्यूम या नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबचा वापर करा म्हणत आहे। तर आपल्याला सेव्ह करायचं आहे हे डेस्कटॉपवर, तर कशा प्रकारे सेव्ह करू शकतो बघा, तर फाईल टॅबमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉपवर जाऊन आपल्याला कोणतं नाव द्यायचं आहे, व्हिज्युअल रिझ्यूम, तर जे नाव द्यायचं असेल ते नाव कॉपी करा आणि फाईल नेमच्या जागी त्याला ते नाव याच्यातनी पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स लावा। SBJ हायस्कूल टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणत आहे, तर या शब्दाला प्लेस होल्डरला सिलेक्शन करून घेऊ सर्व शब्दाला। त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी करा म्हणत आहे, तर फॉन्टमध्ये जा आणि फॉन्टमध्ये गेल्यानंतर याचा फॉन्ट बीवर असणार आहे, बेल एम्प्टी करा। तर बघा इथून बेल एम्प्टी घ्यायचा आहे, त्याचा कलर कोणता घ्यायचा आहे बघा, ऑरेंज कलर सांगितलेला आहे, तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि इथून ऑरेंज कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याची साईज किती सांगितलेली आहे 32, तर याच्यातून त्याची साईजसुद्धा इथून 32 घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। पुढचं क्वेश्चन्स लावायचं आहे।
दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर स्टार्टअप प्लॅन नावाने सेव्ह करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर या प्रेझेंटेशनला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉपवर म्हणत आहे तर डेस्कटॉप निवडा आणि कोणतं नाव द्यायचं आहे, स्टार्टअप प्लॅन. तर जे नाव द्यायचं असेल ते नाव कॉपी करून घ्या आणि ते फाईलच्या नेममध्ये ते नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याला राईट अलाइन करा म्हणत आहे. तर बेनिफिट्स ऑफ त्याला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याला राईट अलाइन इथून द्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. नंतर आपल्याला पोर्टफोलिओमध्ये प्रोसेस फोलिओमध्ये 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करायचं आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन्स सोडवायचे आहे. ते सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवर जा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्याच्यातून बघा 2 क्वेश्चन्स आहेत. तर पहिला क्वेश्चन्स लावा. तर पहिला क्वेश्चन्स आहे, तुमचे प्रेझेंटेशन प्रिंटिंगसाठी योग्यरित्या फॉर्मॅट केले आहे याची नेहमी खात्री करा. तर तुमचे प्रेझेंटेशन PDF म्हणून एक्सपोर्ट करा म्हणत आहे. तर फाईल टॅबमध्ये जायचं आहे, एक्सपोर्टमध्ये जा आणि इथून क्रिएट PDFवर क्लिक करा आणि त्यानंतर जे नाव द्यायचं ते नाव द्या आणि इथून पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, सेव्ह ॲजचा वापर कार्यरत प्रेझेंटेशनची रनाची प्रत बनवतो म्हणून मूळ सादरीकरण अबाधित ठेवतो. त्यामुळे इन्फोग्राफिक पोस्टर नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेलं सादरीकरण तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवरचा सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. इथून डेस्कटॉप निवडा आणि याच्यात जे नाव द्यायचं तर देऊ शकता. त्यानंतर सेव्ह करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन झालेले आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर इथून चालू करा. त्याच्यातनी बघा 5 क्वेश्चन्स आहे. वायरलेस नेटवर्क कार्डमुळे संगणक केबलशिवाय जोडले जाऊ शकतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. मॉड्युलेशन हे डिजिटल सिग्नलचे अॅनालॉग सिग्नलमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचे नाव आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. केबल टेलिव्हिजन कंपन्या त्याच्या विद्यमान टेलिव्हिजन केबलचा वापर करून उपग्रह कनेक्शन प्रदान करतात म्हणत आहेत. तर चूक आहे. बऱ्याच ॲप्लिकेशन प्रोग्राममध्ये ही सुविधा माहिती प्रदान करण्यासाठी किंवा इनपुटची माहिती देण्यासाठी वापरली जाते म्हणत आहे. तर ते डायलॉग बॉक्स आहे. बऱ्याच ॲप्लिकेशनमध्ये ही सुविधा माहिती प्रदान करण्यासाठी किंवा इनपुटची विनंती करण्यासाठी वापरली जाते म्हणते. तर त्यालासुद्धा डायलॉग बॉक्स म्हटलं जाते. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन पूर्ण झालेलं आहे. एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 41 पूर्ण झालेलं आहे.